प्रकल्पात केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा या मागणीसाठी विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील 10 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. दररोज 50 शेतकरी या उपोषणाला बसत आहेत. परंतु अद्यापपर्यंतही न्याय न मिळाल्यामुळे सोमवारी 11व्या दिवशी पथनाट्याद्वारे या शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. प्रकल्पात जमीन गेल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन हातातून निघून जाते. पर्यायाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो. याचे चित्रण या पथनाट्याद्वारे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मांडले सरकार धोरणामुळे आज जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्या करत आहे, उपोषणाला बसत आहे. म्हणजे आज याचा विचार करायला पाहिजे. आज जर शेतकऱ्याने पिकवलं नाही ना तर आपण काय खाणार याचा विचार करा. म्हणजे कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, सावकाराचं कर्ज, त्यातल्या त्या मुलाचं शिक्षण असते, मुलीचं लग्न असते. या सर्व चिंतेमध्ये आपला शेतकरी सापडला आहे. आणि या शासनाला काही नाही, पाण्यात करा तसं करा असं, पण त्याचा मोबदला व्यवस्थित देत नाही. आज आपल्या जर चुकीत जमिनी गेल्या तर आपण काय खाणार आहोत याचा विचार करा. नाही आणखी आहे ना अगं बाई गोदाबाई आहे त्या बाईने आले काही हरकत नाही बाई, पण मीटिंगला गेली तर बोलते किती चार शब्द, पण अशी भांडखोर बाई आहे बाई, मीटिंग मध्ये भांडणच करते. सांगा आपण भांडण केलं का तुम्ही? काय करणार आपल्याला? ते जराही शरम राहिली नाहीये. हे का करते आणि तू बाई आवाज दिले चला आपण आवाज देऊ. मग मी काय करू? आपण जाऊ ना बाई, तुम्ही चाल. आपल्या फायद्याच्या गोष्टी आहेत, आपल्या शेतकऱ्याच्या फायद्याच्या गोष्टी जाऊन येऊ बाई. चल चल चल. इथं का ग मीटिंग? बाई कोणीच नाही आलं ग. साहेब रुपये नाही आले, कोणीच नाही आलं. नमस्कार लक्ष्मीताई. नमस्कार शांतताई. अरे बापरे, गोदा मावशी आले होते. नमस्कार गोदाबाई. ए साहेब, काका तुम्हाला हात नाही लावायचा. हो काय बोला करून बोला आता गोदाबाई, आमच्याकडे तसा उद्देश नव्हता. तर आज आम्ही सर्व तुमच्या फायद्याच्या गोष्टी घेऊन आलो. फायदा आहे. हो फायदा आहे. फायदा आहे. हो साहेब, तुम्हाला जर काही आमचा फायदा करून द्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला विचारपूस केली पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे काय नाही, तेव्हा म्हणजे आमचा फायदा आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.